कसे आहेत मित्रांनो? एक आज अनुभव आला तो तुमच्याशी शेअर करायचा आहे. आत्ताच मी एक पिकअप घेऊन आलो, तर दादरला मला नाकाबंदीमध्ये अडवलं. ही रोजचीच स्टेप असते, नाईटला नाकाबंदी असतेच. तर हवालदाराने मला विचारलं की तुमच्याकडे ऑनलाईनला पैसे आहेत का? कॅश आहे का? ऑनलाईन मला 500 रुपये पाहिजेत. तर आहे म्हणलं. आणि मग त्याने एका मुलाला पाठवलं माझ्याकडे आणि त्याला ऑनलाईन करायला सांगितलं. त्याने मला 500 रुपये ऑनलाईन केलं आणि मी त्याला कॅश दिली 500 रुपये त्या मुलाला. तर बाजूला जाऊन तो मुलगा म्हणत होता की साहेब असू दे, सोडून द्या, मला एवढे पैसे नाहीत माझ्याकडे. तर का तुम्ही लोकांच्याकडून असे वरचे पैसे घेताय? खरंच त्याला जर का तुम्हाला जर काही दंड वगैरे द्यायचा असेल, घालायचा असेल, तर तुम्ही ऑनलाईन करा ना त्याला. त्याच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही ते जबरदस्ती कशाला का करताय? परवाच एक न्यूजला बातमी पण समजली की एका पोलीस अधिकाऱ्याने 2 कोटीची लाच घेताना त्याला पकडले ACBने. हे लोकांची तळतळाट घेऊन पैसे कमवणे तुम्हाला चालतील का? तुम्हाला लाभतील ते पैसे? गव्हर्नमेंट तुम्हाला एवढ्या सुविधा देतं, पेमेंट देतं, महागाई भत्ता वगैरे सगळं देतं, तरी तुमचं पोट भरत नाही त्यामध्ये आणि तुम्ही सर्वसामान्य लोकांना असे लुटता. हे कितपत योग्य आहे? धन्यवाद.